Standard 7th Subject General Science, Unit 4, Nutrition in Living Organisms. In this video, we are going to discuss about saprophytic plants first and then steps in nutrition in animals. Students, in previous video, we started that heterotrophic plants. So, in this type of plants, the plants that do not contain chlorophyll and they depends upon other type of plants, or some type of plants are insectivorous plants, some are parasitic plants. So we saw about that in previous video. Now see, in today's video, next type of heterotrophic plant, that is a saprophytic plants. So today we are going to learn about these saprophytic plants first. Saprophytic plants. See here, these are plants which obtain the food, that is from the dead and decaying bodies of other type of organisms that are called as saprophytic plants. Saprophytic plants तुम्हाला माहिती आहे बघा, असे प्लांट्स जे त्यांचं जे फूड आहे तर ते डेड झालेल्या म्हणजे मृत किंवा डीके कुजलेल्या जे काय बॉडीज आहेत अदर ऑर्गॅनिझमच्या, मग ते प्लांट्स किंवा ॲनिमल्स असतील तर त्यांच्यापासून ते काय करतात, स्वतःचं फूड ऑब्टेन करतात, मिळवतात. सो दॅट टाईप ऑफ प्लांट्स आर कॉल्ड ॲज अ सॅप्रोफायटिक प्लांट्स. Examples of this see various types of fungi, like fungi म्हणजे कवक, like a mushroom and yeast, that are saprophytes. हे काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स आहेत. काय एक्झाम्पल्स सांगितले बघा, फंगी, फंगीज कुठले फंगी like mushroom and yeast. So these are saprophytic plants. Here fungi secretes digestive enzymes on the dead remains to digest or that breakdown of the carbon compounds that decaying matter or dead matter contains. आता हे जे फंगीज आहेत तर हे काय करतात, स्पेशल टाईपचे एन्झाईम्स सिक्रेट करतात. एन्झाईम्स वीकर आहेत आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणजे काय, जे पचनासाठी आवश्यक असणारे असे काही जे एन्झाईम्स आहेत हे काय करतात, तयार करतात आणि त्याच्या थ्रू काय करतात, जे काय डेड किंवा डिकेइंग जे काय रिमेन्स आहे म्हणजे अवशेष आहेत तर त्यांच्यामध्ये असणारे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांना काय करतात, डायजेस्ट करतात. सो ब्रेकडाऊन म्हणजे काय करतात, तर त्या कॉम्प्लेक्स असणाऱ्या कार्बन कंपाऊंड्सचं सिंपल कंपाऊंड्समध्ये काय करतात, कन्वर्जन करतात आणि दस दे ऑब्टेन दॅट सिंपल सबस्टन्सेस. आणि अशा प्रकारे ते काय करतात, त्या सिंपल सबस्टन्सपासून त्यांचं स्वतःचं फूड ते काय करतात, ऑब्टेन करतात. सो द रिझल्टिंग सोल्युशन इज द ॲब्सॉर्प्शन टू ऑब्टेन न्यूट्रियन्स. आता सगळ्याचा परिणाम म्हणून म्हणजे जे कार्बन कंपाऊंड्स जे डेड किंवा डिकेइंग मॅटरमध्ये रिमेन्समध्ये प्रेझेंट असतं, सो त्याचं काय करतात, डायजेशन म्हणजे ब्रेकडाऊन करतात अँड दस द रिझल्टिंग ऑफ धिस द सिंपल न्यूट्रियंट्स दे ऑब्टेन बाय ॲब्सॉर्बिंग देम. आता हे काय करतात, तर जे काय सिंपल सबस्टन्स तयार झाले आहेत त्यांना ॲब्सॉर्ब करतात, शोषून घेतात आणि अशा प्रकारे ते काय करतात, स्वतःचं अन्न मिळवतात. कोण, सॅप्रोफायटिक प्लांट्स जे आहेत तर ते. ओके, सो नाव सी, ऑलवेज रिमेंबर वन थिंग, हे नेहमी लक्षात ठेवा की फूड गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी. काही स्पेसिफिक टाईपच्या फंगी अशा असतात की यांच्यामुळे काय होतं, फूड जे आहे तर ते काय होतं, स्पॉइल म्हणजे नासतं, खराब होतं.
Some fungi causes diseases or illness while some fungi have medicinal property. काही फंगी जे आहेत तर त्यांच्यामुळे डिसीजेस स्प्रेड होतात किंवा आजार पसरतात आणि काही फंगीज अशा आहेत ज्या मेडिसिनल जे काय प्रॉपर्टीज आहेत तर त्या मेडिसिनल म्हणजे औषधं म्हणून काय केलं जातं ती वापरली जातात. फॉर एक्झाम्पल बघा, फूड गेट स्पॉइल्ड म्हणजे पिकल्स जे असतात किंवा काही जे काय स्वीट असे काही आपण लाडू वगैरे आपण ठेवतो बऱ्याच काळापर्यंत किंवा भाकरी चपाती वगैरे तर ती 2-3 दिवस तशीच ठेवली की त्याच्यावर काय होते एक कापसासारखं असं फंगस काय होतं ग्रो होत असतं. किंवा लोणचे जे असतात पिकल्स त्याच्यामध्ये पण काय होतं काही वेळेस ते स्पॉइल झालं तर त्याच्यावर काय होते पांढऱ्या रंगाची बुरशी येते. तर हे काय आहे त्याच्यामुळे अन्नपदार्थ काय होतात अशा काही बुरशीमुळे खराब होतात. काही प्रकारच्या काही बुरशी ज्या आहेत म्हणजे फंगी ज्या आहेत रिंगवर्म सारख्या तर त्याच्यामुळे गजी करणं नायटा किंवा सुरुंग वगैरे उठतं. तर हे काय होतात असे काही डिसीज स्प्रेड करणारे किंवा इलनेस स्प्रेड करणारे काही फंगीज आहेत. पेनिसिलिन या नावाचं जे काय फंगीज आहे तर ते मेडिसिनल काय आहे त्याचा पर्पज म्हणून त्याचा यूज केला जातो. ईस्ट हे पण काय आहे एक फंगी आहे युनिसेल्युलर. सो अँड ईस्ट अँड सम टाईप ऑफ मशरूम्स दॅट आर व्हेरी युजफुल. ईस्ट जे आहे तर ईस्ट किंवा काही प्रकारचे जे मशरूम्स आहेत सम टाईप ऑफ मशरूम्स सो दॅट आर युजफुल. आता हे ईस्ट कशासाठी वापरतात बघा. ईस्ट इज युजफुल इन फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे आंबवण्याची जी क्रिया आहे जसं बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत तर त्या सगळ्याच प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्समध्ये या ईस्टचा फर्मेंटेशनसाठी काय केला जातो यूज केला जातो. फॉर मेकिंग ब्रेड एक्सेट्रा. मशरूम जे आहेत मशरूम्स आर रिच इन सोर्स ऑफ द आयर्न अँड विटॅमिन्स. काही प्रकारचे जे मशरूम्स आहेत तर त्यांच्यामध्ये लोहाचं किंवा विटॅमिन जे आहे त्याचं प्रमाण काय असतं जास्त असतं अँड देअरफॉर दे आर इडिबल. खाण्यासाठी काय करतात त्या मशरूमचा यूज करतात. सो दिस इज अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट द फंगी. नाव सी द रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर deficiency on plants. See here nutrients, their function and effects of deficiency is given. deficiency म्हणजे कमतरता. नायट्रोजन त्याचं फंक्शन काय बघा. इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द प्रोटीन्स क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. तर हे काय आहे तर याच्यापासून प्रोटीन्स आणि क्लोरोफिल सायटोप्लाझम याचं काय आहे हा मुख्य घटक आहे. तर याचं डिफिशियन्सी नायट्रोजन डिफिशियन्सी जर असेल तर प्लांट्समध्ये काय होतं बघा रिटार्डेड स्टंटेड ग्रोथ होते म्हणजे वाढ खुंटते. येलोईंग ऑफ द लीव्ज म्हणजे जी पानं आहेत तर ती काय होतात पिवळी होतात. देन फॉस्फरस फंक्शन ऑफ द फॉस्फरस इज कन्व्हर्जन ऑफ द लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी म्हणजे लाईट एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करणे. याची जर डिफिशियन्सी असेल तर काय होऊ शकतं बघा अर्ली लीफ फॉल म्हणजे पानं गळती होते. लेट फ्लॉवरिंग फुलं खूप उशीर येतात आणि स्लो ग्रोथ ऑफ द रूट्स म्हणजे त्याची ग्रोथ जी आहे रूटची ती स्लो होते. पोटॅशियम हा न्यूट्रिएंट आहे. फंक्शन आहे बघा इट इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज अँड डिफिशियन्सी ऑफ पोटॅशियम दॅट कॉजेस वीक स्टेम विल्टिंग ऑफ लीव्ज म्हणजे पानं वाळायला लागतात. फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट तयार होण्याची जी प्रोसेस आहे तर ती काय होते ती फेल होते. मॅग्नेशियम फंक्शन ऑफ दिस इज प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफिल अँड डिफिशियन्सी ऑफ मॅग्नेशियम कॉजेस स्लो ऑर रिटार्डेड ग्रोथ वाढ खुंटते. येलोईंग ऑफ द लीव्स म्हणजे पानं जी आहेत तर ती पिवळी होतात. आयर्न दॅट प्रोड्युसेस द क्लोरोफिल अँड डिफिशियन्सी ऑफ आयर्न कॉजेस द येलोईंग ऑफ लीव्स. मॅग्नेशियम हिअर द फंक्शन ऑफ मॅग्नेशियम इज प्रोडक्शन ऑफ द मेन प्लांट हार्मोन्स. द डिफिशियन्सी कॉजेस रिटार्डेड ग्रोथ अँड स्पॉटेड लीव्स म्हणजे पानांवर टिपके पडतात. झिंक फंक्शन ऑफ दिस इज द प्रोडक्शन ऑफ द हार्मोन्स म्हणजे संप्रेरके तयार करणे अँड देअर इंटरमिडिएट म्हणजे त्यांचं मध्य जे आहेत तर ते काय करणे तयार करणे. डिफिशियन्सी कॉजेस द रिटार्डेड ग्रोथ अँड येलोईंग ऑफ द लीव्स. सो ऑल दिस इज अबाउट द
role of the nutrients and the effects and their deficiency on the plants. Now see here, observe the plants around you and diagnose the nutrient deficiency if any. तुम्ही तुमच्या सभोवताली असणारे काही प्लांट्स आहेत तर त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि याच्यामध्ये जे काय तुम्हाला डिफिशियन्सी दिसते त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये कुठल्या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आहे हे तुम्ही काय करू शकता, काढू शकता. सो अप टू धिस वी सॉ अबाउट द न्यूट्रिशन इन प्लांट्स. आतापर्यंत आपण काय बघितलं, न्यूट्रिशन इन प्लांट्स, डिफरंट टाईप ऑफ न्यूट्रिशन दॅट इज प्रेझेंट इन प्लांट्स. जसं ॲटोट्रॉपिक प्लांट्स बघितले आपण, तर ॲटोट्रॉपिक प्लांट्समध्ये प्लांट्स मेक देअर ओन फूड मटेरियल विच आर ॲटोट्रॉपिक प्लांट्स. देन वी सॉ अबाउट द symbiotic nutrition. So nutrition which is beneficial for two different plants which lives together. Then heterotrophic plants which depends on other plants or other organism for their food, and that type of plants are parasitic plants. Insectivorous plants which catch or which feed upon the insects, that are the insectivorous plants. And the last one is the saprophytic plants which are depends or they are depends on the dead or decaying matter of the other organisms, etc. Okay, now next point is the nutrition in animals. आता आपल्याला कशाबद्दल बघायचं आहे, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स बद्दल बघायचं आहे. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमधील पोषणाबद्दल आपल्याला काय करायचं आता पाहायचं आहे. नाव धिस कन्सेप्ट रेफर्स टू बॉडीज नीड फॉर न्यूट्रिएंट्स मेड ऑफ इंजेस्टिंग फूड अँड इट इज यूज इन द बॉडी. हे जे न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिशन म्हणजेच काय आहे तर हे हा जो कन्सेप्ट जो आहे, ही संकल्पना कशाची रिलेटेड आहे तर बॉडी विच रिक्वायर्स न्यूट्रिएंट्स, म्हणजे पोषक द्रव्ये जी शरीराला आवश्यक असतात ती मोड ऑफ इंजेक्शन. मग ही पोषक द्रव्य शरीरात घेण्याची, आतमध्ये घेण्याच्या काही वेगळ्या पद्धती असतात आणि शरीरामध्ये न्यूट्रिएंट्स गेल्यानंतर बॉडीकडून त्याचा कशा प्रकारे यूज केला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. सो दॅट इज रिलेटेड टू द न्यूट्रिशन इन ॲनिमल्स बॉडी. तर हे पोषण आहे ॲनिमल्स मधलं. तर लेट अस रिकॉल समथिंग फर्स्ट. सी विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड, फॉर व्हॉट पर्पज आर न्यूट्रिएंट्स यूज्ड. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स, यू नो अबाउट दॅट. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, लिपिड्स, विटॅमिन्स, then salts, etc. Water, all these are the different types of nutrients. All they are useful for different purposes, like carbohydrates, lipids. They are specially used for making energy or production of energy. Then proteins used for body building. Okay. Then vitamins, they are useful for different type of functions, etc. Then fibrous food, that is useful for the better digestion, etc. So all these nutrients have their special type of functions. So nutrients are necessary for various activities of the body. हे जे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते बॉडीमध्ये, शरीरामध्ये वेगवेगळ्या कार्यासाठी हे काय केले जातात, वापरले जातात. अँड दीज आर ऑब्टेन्ड फ्रॉम द फूड. आणि हे सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे कशापासून मिळतात तर फूड मटेरियल जे आहे तर त्याच्यापासून. सो दे आर सप्लाय टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू फूड. जिथं गरज आहे तर तिथे बॉडी पार्टकडे काय केलं जातात, हे सप्लाय केले जातात व्हेरेवर इट इज नेसेसरी. सो द फूड दॅट वी कंज्यूम does not mix with the blood as it is. जे काय फूड मटेरियल आपण घेतो ते कॉम्प्लेक्स असतं, म्हणजे गुंतागुंतीचं असतं. सो दॅट इज नॉट मिक्सेस इन द ब्लड ॲज इट इज. जे ज्या स्वरूपामध्ये आपण त्याला घेतो, ज्या फॉर्ममध्ये घेतो तर त्या फॉर्ममध्ये ते ब्लडमध्ये
ब्लडमध्ये मिक्स होऊ शकत नाही. अँड देअरफॉर इट इज नीड्स टू कन्वर्ट देम इनटू द soluble forms that can easily mix in the blood. आणि म्हणून जे काय अन्नपदार्थ आपण घेत असतो तर त्याचं कन्वर्जन जे आहे तर ते सोल्युबल फॉर्ममध्ये म्हणजे जे ब्लडमध्ये इझिली मिक्स होऊ शकेल अशा फॉर्ममध्ये त्याला पहिल्यांदा कन्वर्ट करणं काही आहे नेसेसरी असतं, आवश्यक असतं. अँड न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स द व्हेरियस स्टेप्स फ्रॉम द इंजेक्शन टू द इजेक्शन. न्यूट्रिशन जे आहे ॲनिमल्समधलं तर त्याच्यामध्ये वेगळ्या स्टेप्स येतात. ज्या स्टेप्समध्ये काय काय इन्क्लूड केले बघा. इंजेक्शन म्हणजे टेकिंग फूड इनसाइड द बॉडी अँड इजेक्शन सो दॅट इज द थ्रोईंग ऑफ द अनडायजेस्टेड फूड. सो ऑल दीज प्रोसेसेस आर इन्क्लुडेड इन द न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ॲनिमलचं जे पोषण आहे तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. So there are 5 steps which that includes the nutrition in animals. So that are the steps of nutrition. See, steps in nutrition म्हणजे पोषणाच्या काय ह्या स्टेप्स आहेत. Okay. So here see, first step is injection. पहिली स्टेप काय कोणती याची? Injection. So what is that injection? Injection is food taken into the body. Food जे आहे तर ते बॉडी मध्ये घेण्याची जी पहिली स्टेप आहे सो दॅट इज अ इंजेक्शन. त्याला इंजेक्शन असं म्हटलेलं आहे. Second step is a digestion. Second one is a digestion. So this ingested food is a complex food that is not mixes with the blood and therefore it is necessary to convert that into the soluble form. And here in the process of the digestion, this conversion of the food into the simple soluble form that takes place in this step. या स्टेप मध्ये काय होतं जे कॉम्प्लेक्स फूड आहे त्याचं सिंपल फूड मध्ये काय होतं कन्वर्जन करण्याची ही काय आहे सेकंड स्टेप आहे डायजेशन. नाउ थर्ड वन इज ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन. सो इन दिस फेज आता या स्टेज मध्ये काय केलं होतं बघा. जे काय सिंपल सबस्टन्समध्ये कन्वर्जन झालेलं आहे डायजेशनमध्ये तर या सिंपल सबस्टन्स जे आहे सो दॅट गेट मिक्सेस इन द ब्लड. हे सगळं सिंपल सबस्टन्स ब्लडमध्ये मिक्स होण्याची जी प्रोसेस आहे सो दॅट इज द ॲब्सॉर्प्शन. सो ॲब्सॉर्प्शन ट्रान्सफर्स सोल्युबल फूड इन टू द ब्लड. ॲब्सॉर्प्शनमध्ये काय होतं बघा सोल्युबल जे फूड आहे त्याचं काय होतं ट्रान्सपोर्टेशन होतं ब्लडमध्ये. सो दॅट स्टेप इज अ ॲब्सॉर्प्शन. नेक्स्ट स्टेप इज अ ॲसिमिलेशन. फोर्थ कुठली स्टेप आहे बघा ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन. आता या स्टेपमध्ये काय होतं बघा ॲसिमिलेशनमध्ये जे आता फूड ॲब्सॉर्ब झालेलं आहे ब्लडमध्ये ब्लड ते सगळं फूड काय करतं ट्रान्सफर करतं सेलपर्यंत. ओके. अँड सेल मेक और प्रोड्युसेस एनर्जी फ्रॉम दॅट फूड. सेल काय करते बघा त्या फूडपासून जे काय केलं ब्लडने त्या सेलपर्यंत आणलेलं आहे सिंपल सबस्टन्सेस त्या सिंपल सबस्टन्सपासून एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस होते. सो दॅट स्टेप इज अ ॲसिमिलेशन. त्या स्टेपला काय म्हटलं ॲसिमिलेशन म्हटलेलं आहे. सो ॲसिमिलेशन इज नथिंग बट युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब्ड फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन फॉर द ग्रोथ अँड फॉर रिपेअरिंग ऑफ द बॉडी. सो दॅट प्रोसेस इज अ ॲसिमिलेशन. हे लक्षात आलं का बघा. ॲसिमिलेशन म्हणजे काय बघा जे ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब झालेलं जे काही सिंपल सबस्टन्स आहे तर ते ब्लड त्याला कुठंपर्यंत ट्रान्सफर करतं सेलपर्यंत टिश्यूपर्यंत
आणि सेल किंवा टिश्यू काय करते, त्या फूडचं एनर्जीमध्ये कन्वर्जन करते. आणि ही जी एनर्जी आहे तर ती बॉडीच्या ग्रोथसाठी, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे प्रोसेसेस करण्यासाठी किंवा रिपेअरिंग जे आहे म्हणजे जे काय झीज झालेली आहे तर ती भरून करण्यासाठी, ग्रोथसाठी ही एनर्जी जी आहे तर ती वापरली जाते. सो दॅट प्रोसेस टेक्स प्लेस इन द फोर्थ स्टेप, दॅट इज द ॲसिमिलेशन. नाव लास्ट स्टेप इज इजेशन. कोणती स्टेप आहे लास्ट? इजेशन. इजेशन. आता या ॲसिमिलेशन मध्ये जे काय फूड आहे तर ते काय केलं, त्याचा यूज केला जातो आणि मग त्याच्यामध्ये काही वेस्ट मटेरियल तयार होत असतात जे बॉडीसाठी उपयोगी नसतात, त्याचा काहीही यूज नसतो, म्हणजे हार्मफुल किंवा वेस्ट जे आहे प्रोडक्ट्स तयार होत असतात. सो दॅट इज नेसेसरी टू थ्रोन आउट दॅट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी बिकॉज दॅट इज नॉट युजफुल. असे काही जे काय सबस्टन्स तयार झाले असतात ज्या प्रोसेसमधून ते काय होतात, बॉडीमधून बाहेर फेकले जातात. सो दॅट स्टेप इज अ इजेशन. त्या स्टेपला काय म्हटलं, इजेशन असं म्हटलेलं आहे. सो दॅट इज अ रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी, दॅट इज नथिंग बट अ इजेशन. त्या स्टेपला इजेशन असं म्हटलेलं आहे. नाव सी हियर. नेक्स्ट वन इज अ ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता आपल्या सभोवताली असणारे काही काय करायचं आहे, ॲनिमल्स आहेत तर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि जे टेबल दिलेलं आहे, काय कोणतं टेबल दिलं बघा इथं, तर नेम ऑफ द ॲनिमल लिहायचं आहे, कम्प्लीट धिस ॲक्टिव्हिटी. तर हे जे काय चार्ट टेबल दिलेला आहे तर तो काय करायचा आहे, तुम्ही कम्प्लीट करायचा आहे. नेम ऑफ द ॲनिमल्स लिहायचं आहे इथं, त्याच्यामध्ये सिरियल नंबर्स लिहायचे आहेत, 1 2 3 4 असे ॲनिमल्स लिहायचे आहेत आणि टाईप अँड नेम ऑफ द फूड लिहायचे आहे. तर इथं टाईप किंवा नेम ऑफ द फूड, कोणत्या प्रकारचं अन्न ते घेतात ते लिहायचं आहे आणि लास्टला मेथड ऑफ द इंजेक्शन. मेथड ऑफ इंजेक्शन म्हणजे हे जे फूड आहे तर ते घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा ते वापर करतात हे काय करायचं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, प्रोमध्ये कुठल्या टाईपचं फूड तो काय करतो, तर याचं स्मॉल इन्सेक्ट्स असतात, स्मॉलर इन्सेक्ट, त्याच्यानंतर वर्म्स जे आहेत तर हे काय त्याचं फूड आहे. तर कशा प्रकारे हे काय करतं, तर सॉलोईंग करतं, ते सॉलो म्हणजे गिळण्याची काय करतात, प्रोसेस करतात. मग इथं आपण काय म्हणू शकतो, सॉलोईंग ही काय आहे, याची मेथड आहे. तर इथं ही जी मेथड आहे तर ती कोणती आहे, ह्याच्यामध्ये प्रोमध्ये सॉलोईंग ही मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर फ्रॉग जे आहे, फ्रॉगचं पण काय आहे, मेनली अशाच प्रकारचं फूड जे आहे तर ते घेतो आणि त्याच्यामध्ये पण तो काय करतो, डायरेक्ट सॉलो करतो. तर अशी ही मेथड जी आहेत, असे डिफरंट जर ॲनिमल्सचं तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर याच्यामध्ये डिफरंट टाईपचे तुम्हाला त्याच्यामध्ये फूड जे आहे तर ते दिसेल आणि त्याच्या मेथड ऑफ इंजेक्शन जे आहे तर ते पण तुम्हाला सांगता येतील. सो यू मस्ट हॅव ऑब्झर्व दॅट. तर या ऑब्झर्वेशन टेबल दिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, सो देर आर द डिफरंट मेथड्स ऑफ इंजेक्शन ऑफ द फूड इन द डिफरंट ॲनिमल्स. प्रत्येक वेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्समध्ये ही जी इंजेक्शनची जी प्रोसेस आहे तर ती आपल्याला काय दिसते, वेगवेगळ्या प्रकारची दिसते. जसं सम ॲनिमल्स सॉलो फूड डायरेक्टली, काहीमध्ये काय करतात पूर्णपणे ती गिळण्याची डायरेक्ट गिळतात. देन चिविंग मेथड असते, चावून मगच काय करतात त्याचं डायजेशन, म्हणजे त्याला काय करतात पुढे नेक्स्ट हे करतात, पुढं पास होतं. काही जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये सकिंग म्हणजे काय करणे, ॲब्सॉर्ब करणे. जसं मॉस्किटोज आहेत ते काय करतात, ब्लड सक करतात, किंवा बटरफ्लाईज याच्यामध्ये सकिंग मेथड आपल्याला दिसते. काही स्क्रॅपिंग करतात, काही ग्नॉइंग करतात.
तर अशा वेगळ्या मेथड ज्या आहेत तर त्या वेगळ्या आपल्याला ॲनिमल्समध्ये आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे हे काय तर डिफरंट मेथड्सने काय केलं जातात हे आपण ॲनिमल्समध्ये इंजेक्शनची प्रोसेस होते. सो ॲनिमल्समध्ये डिफरंट टाईपचे आपल्याला न्यूट्रिशन दिसतात. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल दॅट इज सीन. सो दॅट अबाउट दॅट इन अ नेक्स्ट व्हिडिओ. तर त्याच्याबद्दल आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन आपण करू शकतो. नाव एक्सरसाइज. Now see about the exercise. Question first is a write note on saprophytic plants. Question second, write the steps in nutrition in animals. Animals मध्ये nutrition मध्ये ज्या 5 steps आहेत तर त्या steps लिहायच्या आहेत and write down the chart which is on the page number 30. पेज नंबर 30 वर असलेला चार्ट जो आहे तर तो पेजमध्ये लिहायचा आहे. So this is about today exercise.